तर आपण इपिस्करास पत्राचा अभ्यास करत आहोत आणि काल आपण त्याला सुरुवात केली होती. आज आपण हे पत्र संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या तासामध्ये संपूर्ण इपिस्करास पत्र जे आहे थोडक्यात समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. अ, वेळ फार कमी पडेल, पण माझी आशा आहे की आपण देखील ते समजून घ्याल. थोडं आपल्याला फास्ट जावे लागेल, पण अ, आपण बारकाईने त्यावर मनन करू, त्यावर आपण विचार करूया. प्रभू आपल्याला सहाय्य करेल. ओके. तर काल आपण परिचय पाहिला होता इपिस्करास पत्राचा. त्यामध्ये आपण त्याचं लेखक, शीर्षक नाही का, कधी ते लिहिण्यात आलं आणि नाही का तिथे घडलेल्या घडामोडी आणि त्या इफिस शहराबद्दल आपण शिकलो. त्यानंतर शेवटी आपण विशेष करून इपिस्करास पत्रामागचा जो उद्देश आहे त्यावर आपण मनन करत होतो आणि त्याच्या मागे एक एक महत्वाचा विषय आपण पाहिला होता. आणि तो विषय म्हणजे काय, देवाचं राज्य नाही का. कारण पौल ज्यावेळेस हे पत्र लिहित आहे तर त्याच्या डोक्यात पूर्णपणे देवाचं राज्य आहे. आणि आपल्याला शिकायला भेटतं की मग देवाचं राज्य कोणकोणत्या प्रकारे त्याने प्रगट केलेलं आहे. तर मग त्या सहा सहा जे महत्वाचे मुद्दे आपण काल थोडक्यात पाहिले होते. आज पुढे विशेष करून अध्याय 1 ते 6 यामध्ये आपण आणखी पुढे जाऊन तोच जो विषय आहे, जो आपण त्याचा सारांश त्या उद्देशामध्ये अभ्यासलेला आहे, तो आपण थोडक्यात समजून घेऊ आणि त्या प्रकारे आपण इफिस्करास पत्राकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आता ज्यावेळेस आपण इपिस्करास पत्राचा अभ्यास करतो तर आपल्याला माहिती आहे, विशेष करून प्रत्येक पत्र पाऊल लिहित असताना प्रत्येक पत्राची जी सुरुवात आहे अ, सहसा सारखीच असते. पुष्कळ ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. त्याने रोमकारास पत्र, करिंदकारास पत्र, गलतीकारास पत्र आपण पाहिलं. नाही नंतर इतरही जे आपण पुढे पण पत्र पाहणार आहोत. प्रत्येक पत्राची अ, जी अभिवादनाची जी सुरुवात आहे, ते अभिवादन पौल करतो, ज्या प्रकारे तो सुरुवात करतो, पुष्कळ अंशी त्यामध्ये साम्य आपल्याला पाहायला भेटेल. फक्त काही ठिकाणी आपल्याला जे ईश्वर वैज्ञानिक जे शब्द आहेत पॉल वापरताना आपल्याला दिसतो पुष्कळ ठिकाणी. आणि इपिस्करास पत्राची सुरुवात करत असताना वचन 1 आणि 2, अध्याय 1 वचन 1 आणि 2 मध्ये पहा पॉल काय म्हणत आहे. इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पॉल ह्याच्याकडून. आता इथं आपल्याला शिकायला भेटेल. आपण एकतर इफिस या शहराबद्दल शिकलो. इथे इफिस येथील म्हटलेलं आहे. रिफिस शहराबद्दल आपण कालच पाहिलेलं आहे. तर कुणाबद्दल, पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे. पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे हे दोन वेगवेगळे गट नाहीये. तर जे ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवणार आहेत, ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणार आहेत, त्यांनाच पवित्र जन म्हटलेलं आहे. पवित्र जन इथं ही जी संज्ञा आहे, देवाने वेगळे केलेले, निवडलेले त्याच्या प्रियपुत्रा ठाई. कारण पुढे जाऊन लगेच अध्याय 1 वचन 4 मध्ये ते स्पष्ट झालेलं आहे की जगाच्या स्थापनेपूर्वी प्रियकराच्या ठाई त्याने आपल्याला निवडून घेतलेलं आहे. तर पवित्र जन आपल्याला त्याच्याबद्दल सुद्धा आठवण करून देतं. आणि मग आपण पुढे जातो. तर काय सांगितलेलं आहे, पॉल स्वतःची ओळख करून देतो. आता तो एकतर मंडळीबद्दल बोलतो, कुणाला लिहिलं त्याबद्दल बोलतो आणि कोणी लिहिलं. तर तो म्हणतो यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पॉल ह्याच्याकडून. देवाच्या इच्छेनुसार झालेला मुद्दामहून पौल अशा प्रकारे स्वतःची ओळख करून देत आहे. अ, त्याचं कारण आपल्याला पुढे थोडं जाऊन कळेल. कारण ज्या प्रकारे पौल इथं काही मुद्दे हाताळणार आहे आणि विशेष करून जे ईश्वर वैज्ञानिक सत्य तो हाताळणार आहे, ते सर्वांसाठी पायाभरणी करणारा हा शब्द आहे. देवाच्या इच्छेनुसार झालेला. कारण पौलाचं जे प्रेषित पद आहे, पौलाची जी नेमणूक आहे, ती कोणा माणसाकडून होती. आपण हे प्रत्येक पत्राचा अभ्यास करत असताना आपण अभ्यासत आहोत आणि म्हणून हे पुन्हा नवीन सांगण्याची गरज नाही आपल्याला, नाही का.
पण ज्यावेळेस पाऊल म्हणतो की देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित म्हणतो तो खास करून, तर एक तर देवाच्या इच्छेनुसार आहे आणि कुणाचा प्रेषित आहे तो? ख्रिस्त येशूचा आहे. तर आपण शिकलो होतो प्रेषित हे जे हा जो शब्द आहे त्याचा मूळ अर्थ जो आहे तो राजदूताला प्रदर्शित करणारा तो शब्द आहे खऱ्या रीतीने, की जो गौरवी राज आहे ख्रिस्त त्याला त्याच्या राज्याला प्रतिबिंबित करणारा एक प्रतिनिधी पावला अशा प्रकारे म्हणतो. आणि ज्यावेळेस देवाच्या इच्छेने तो म्हणतो, तर देवाचा अधिकृत प्रतिनिधी तो आहे. आणि जणू काय हे त्याचं बोलणं त्याच्या शब्दाला एक अधिकार देणारं होतं. कोणत्या अधिकाराने पौल त्या मंडळीला हे पत्र लिहित आहे? कोणत्या अधिकाराने पौल ह्या सर्व गोष्टी त्यांना बोलणार आहे? जरी त्या ठिकाणी पुष्कळ चुकीचं शिक्षण पसरवलं जात होतं, ज्या ज्या गोष्टी त्या मंडळीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, काही अंशी फुटी पण होत्या. बऱ्याच गोष्टी नाही का मध्ये अ, बरेच आव्हानं त्या मंडळीपुढे सुद्धा होते आणि एवढंच नाही तर ख्रिस्त सुद्धा त्या मंडळीला प्रगटीकरणामध्ये आपण पाहतो की दोष देतो कारण तू पहिली प्रीती सोडून दिलेली आहे म्हणे नाही का सोडली आहे. तर त्या मंडळीमध्ये कमतरता होती आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक मंडळीमध्ये कमतरता आहे. कोणीच परिपूर्ण नाहीये. पण पॉल जो आहे खरं ख्रिस्ती विश्वास काय नाही का त्याकडे मंडळीच लक्ष वेधून घेतो. सुवार्तेकडे वेधून घेतो. आपल्याला आपण कुठून आलेलो आहे त्याची तो आठवण करून देतो इफिस येथील लोकांना. आणि विशेष करून तो अभिवादनाची सुरुवात करत असताना समानतेने जशी इतर पत्रामध्ये तो करतो त्याच प्रकारे तो इथं इपिस्करास पत्रामध्ये सुद्धा करतो. म्हणतो की देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आणि आपण नेहमी कृपा आणि शांती या शब्दाबद्दल विचार केलेला आहे. आणि मला असं वाटतं की शब्द आता तुमच्या सुद्धा अगदी हृदयात असतील. कृपा आणि शांती कुणापासून आहे? पिता आणि पुत्रापासून आहे. बरं. अ, फक्त शांती तो म्हणतो का? नाही. कारण कृपेशिवाय शांती नाहीये. आणि ही कृपा आपल्याला आपली दयनीय अवस्था आठवण करून देतं, की आम्ही ज्याच्यासाठी अपात्र होतो ते देवाने आपल्याला त्याच्या उदार अंतःकरणाने दिलेलं आहे. आपण ज्याच्यासाठी पात्र नव्हतो नाही का, ते दिलेलं आहे आपल्याला देवाने. आणि काय दिलं बरं? त्याने स्वतःचा पुत्र आपल्यासाठी दिला. त्याच्याद्वारे त्याने आपल्याला स्वतः बरोबर आपला त्याने समेट घडवून आणलेला आहे. तर शांती हा शब्द पवित्र देवासोबतचा आपल्या पापी, भ्रष्ट हृदयी लोकांचा जो समेट आहे, ख्रिस्त जो एकमेव मध्यस्थ त्याच्याद्वारे त्याच्याबद्दल आठवण करून देतो आणि हा समेट केवळ कृपेने घडून आलेला आहे. आता पहिले 2 वचनं ते अभिवादन आपल्या समोर सादर करतात नाही का? त्यानंतर अध्याय 1 मध्ये वचन 3 ते 14 मध्ये पॉल इतर पत्रांसारखी इथं सुरुवात करताना दिसत नाही, नाही का? कारण इतर पत्रामध्ये आपल्याला शिकायला भेटतं, की पॉल पुष्कळदा कदाचित मंडळीची साक्ष तो देतो. जसं थेसलोनिकरास पत्रामध्ये आपण पाहतो, की तो म्हणतो, की तुमच्या विश्वासाबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. नाही का? तर अनेक गोष्टीबद्दल तो बोलतो इतर पत्रांमध्ये नाही का? वैयक्तिक साक्ष देतो किंवा मंडळीबद्दल तो आभार मानतो. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण इथं मात्र पौल जो आहे तशी सुरुवात करत नाही. तर इथं पौल जो आहे अगदी काय म्हणू शकतो आपण स्तुतीने भरलेलं आहे त्याचं हृदय आणि तो देवाचे आभार मानत आहे, देवाची स्तुती करत आहे आणि तो या 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 भागामध्ये पूर्णपणे या संदर्भामध्ये अध्याय 1 वचन 3 पासून वचन 14 मध्ये आपल्याला पाहायला भेटेल की पूर्णपणे देवाची स्तुती, देवाचा गौरव तो करत आहे. का बरं तो देवाची स्तुतीने या पत्राची सुरुवात करत आहे? तर मला असं वाटतं, की जसं आपण पाहतो, की कदाचित जे जे सत्य तो पुढे मांडणार होता, नाही का? त्याच्यासाठी एक पायाभरणी करणारा भाग असावा. कारण त्यानंतर पुढील जे 3 अध्याय जिथं आपल्याला पाहायला भेटतं, तो प्रार्थना करताना दिसतो या अध्यायामध्ये सुद्धा आणि पुढे सुद्धा. तर मला असं वाटतं, की त्या त्या सर्व संवादांना जोडणारा हा एक भाग होता, जिथं पौल स्तुती करत आहे देवाची. देवाला गौरव देत आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा उद्देश कदाचित हा होता की प्राचीन जगामध्ये ज्यावेळेस पत्र लिखाण केलं जायचं किंवा अशा प्रकारचं काहीतरी अधिकृत लिखाण केलं जायचं त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर राजांसाठी स्तुती करणं एक सामान्य
बाब होती नाही का. आणि पौल जो आहे तशाच प्रकारे इथं सुरुवात करताना आपल्याला दिसतो. पौल या भागामध्ये विशेष करून जर तुम्ही बारकाईने या अध्यायात 1 वचन 3 ते 14 जर वाचलं, तर इथं त्रैक देवाचं गौरव तो करत आहे. त्रैक देवाला धन्यवाद देत आहे. तो म्हणतो की त्याच्या गौरवाची स्तुती असो, त्याच्या गौरवाची स्तुती असो. अ, जर तुम्ही वचन पाहिलं नाही का, मला असं वाटतं वचन 6 पहा, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण आणखी येतो, तर मला असं वाटतं की वचन 12 मध्ये सुद्धा जिथं सांगितलंय की आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर वचन 14 मध्ये सुद्धा आपल्याला शिकायला भेटेल देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून वारंवार पाऊल त्याच्या कृपेची स्तुती व्हावी, त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी, नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी अशा प्रकारे तो बोलतो. तर जर तुम्ही बारकाईने हा जर संदर्भ पाहिला आपण, तर हा जो संदर्भ आहे आपल्याला आपल्या तारणाबद्दलची आठवण करून देणारा संदर्भ आहे. विशेष करून पौल जो आहे वचन 3 ची सुरुवात कशी करतोय बघा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवाद देत असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. पाहिलं, पौल इफिस येथील मंडळीला तुम्ही अगोदर कसे आशीर्वादित झालेले आहात त्याची आठवण करून देत आहे. तो म्हणतो की तुम्हाला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित करण्यात आलेला आहे. पण या आशीर्वादाचं केंद्र कोण आहे, या आशीर्वादाचा मध्यस्थ कोण आहे, या आशीर्वादांचा स्रोत कोण आहे, तर हा स्रोत ख्रिस्त आहे. ख्रिस्तामध्ये तुम्हाला आशीर्वादित करण्यात आलेला आहे. आणि मग हे आशीर्वाद काय आहे, आता त्याची जी लिस्ट आहे तुम्हाला वचन 4 पासून पुढे पाहायला भेटेल. जसं पहिला आशीर्वाद काय बरं, तर वचन 4 मध्ये सांगितलंय ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला निवडून घेण्यात आलं. मग दुसरा आशीर्वाद काय बरं, वचन 5 मध्ये सांगितलं स्वतःचे दत्तक म्हणून त्याने आपल्याला पूर्वीच नेमलेलं होतं. बरोबर, दत्तक होण्यासाठी ती निवडलेलं आहे. बरं, पुढे आणखी आपल्याला आशीर्वाद काय बरं मग, त्याने आपल्याला खंडणी भरली ख्रिस्ताने आणि आपल्याला मुक्ती मिळवून दिली, आपल्या अपराधांची क्षमा मिळवून दिली. वचन 7 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं नाही का. आणि विशेष करून वचन 8 मध्ये आपल्यावर त्यांनी कृपा विपुलतेने केलेली आहे. बरोबर. आणि वचन 8 9 मध्ये त्याच्या स्वसंकल्पाचं जे रहस्य आहे त्याने आपल्याला कळवलेलं आहे. आपण आशीर्वाद आहे. वचन 10 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सॉरी वचन 11 मध्ये आपण वतनदार झालो म्हणे ख्रिस्ताच्या ठाई. आणि मग वचन 13 आणि 14 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे, त्याचा शिक्का आपल्यावर मारलेला आहे, तो आपल्या वतनाचा विसार आहे. तर तुम्ही किती प्रकारे या संपूर्ण लिस्टवर जर मनन केलं नाही का, की आपल्याला निवडलं, त्याने आपल्याला दत्तक घेतलेलं आहे, आपल्या आपल्या अपराधांची क्षमा त्याने केलेली आहे, आपण वतनदार झालेलो आहे, आपल्या वतनाचा विसार म्हणून त्याने देवाचा आत्मा आपल्याला दिलेला आहे, त्याचा शिक्का आपल्यावर मारण्यात आलेला आहे. तर हे सर्व आध्यात्मिक आशीर्वाद त्याचा स्रोत कुठून आहे, त्रैक देवामध्ये आहे. आणि मग या सर्वस्वामध्ये गौरव कुणाला आहे, तर देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, तर एक देवाला याचं गौरव आहे. आणि म्हणूनच वचन 3 ते 6 मध्ये जिथं तो उल्लेख करत आहे की पिता गौरवास पात्र आहे, पित्याच्या गौरवाची स्तुती व्हावी, पित्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी नाही का, कारण त्याने तो धन्यवादित आहे. त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. कसं आशीर्वादित केलं, त्याने आपल्याला ख्रिस्ता ठाई निवडून घेतलं आणि त्याने त्याचे दत्तक होण्यासाठी प्रेमाने पूर्वीच नेमलेला आहे. दोन्ही शब्द आपल्याला त्याची प्रीती, पित्याची जी महान प्रीती आहे त्याची आठवण करून देतं. आणि मग सरते शेवटी पॉल यामुळे हे दाखवत आहे की तारणामध्ये पित्याने काय कार्य केलेलं आहे. पित्याने त्याच्या प्रिय पुत्राठाई काहींना निवडून घेतलेलं आहे. आणि ही निवड करणं त्याच्या स्वइच्छेने आहे, सार्वभौम अधिकाराने आहे आणि विशेष करून त्याच्या त्याच्या महानतेतून आहे. कारण तो
गौरवी आणि महान असा पिता आहे. आणि म्हणून त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झालेलं आहे, म्हटलेलं आहे, नाही का? मग पुढे आपण येतो, तर आपल्याला देवच्या पुत्राबद्दल शिकायला भेटतं. वचन 10, 11 आणि 12 मध्ये तारणाच्या कार्यामध्ये देवच्या पुत्राने काय कार्य केलेलं आहे, तर ज्यांना पित्याने निवडलं त्यांच्यासाठी देवच्या पुत्राने आपला प्राण दिलेला आहे. हे जे निवडलेले लोक आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये एकत्र करण्यात आलेलं आहे. ख्रिस्ता ठाई वतनदार आपण होऊ शकलेलो आहे. ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यामध्ये, ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा मिळालेली आहे. आणि म्हणूनच तुम्ही जर पाहिलं तर वचन 7 आपल्याला त्याची आठवण करून देतो. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे ख्रिस्ता ठाई. तर मग त्यामुळं आता वचन 7 पासून पुढे वचन 12 पर्यंत तुम्ही ज्यावेळेस येता, तर इथं मात्र या रीतीने ख्रिस्त देव जो पुत्र त्याने या तारणाच्या कार्यामध्ये ज्यांना पित्याने निवडलं त्यांच्यासाठी तो आला, त्यांच्यासाठी जगला, त्यांच्यासाठी त्याने आपलं प्राण दिलेला आहे आणि पुन्हा उठवण्यात तो आलेला आहे. आणि त्यांच्यासाठी तो स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. त्यांचं मस्तक म्हणून तो राज्य करत आहे. आणि त्या मंडळीसाठी, त्या पित्याने दिलेल्या, त्या निवडलेल्या कोकरांसाठी, त्या कळपांसाठी तो पुन्हा येणार आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की त्यांना वतन मिळालेलं आहे. हे वतन केवळ या प्रिय पुत्राने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे मिळालेला आहे. आणि म्हणून हा जो देवच पुत्र आहे तो सुद्धा या तारणाच्या कार्यामध्ये गौरवास पात्र आहे. आणि म्हणूनच ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती व्हावी, वचन 12 आपल्याला सांगतं, आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी, कारण तो आमची आशा आहे. आम्ही त्याच्यावर आशा ठेवलेली आहे. पुढे देवच पवित्र आत्मा, वचन 13 आणि 14 मध्ये अगदी स्पष्ट आपण पाहतो की या तारणाची योजना पित्याने केली, त्याची अंमलबजावणी किंवा ते सिद्धीस नेलं कुणी, ख्रिस्ताने त्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे. पण त्याचं लागूकरण कोण करत आहे? देवच पवित्र आत्मा. वचन 13 आणि 14 पहा. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्थ ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसर आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून, देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून पिता गौरवास पात्र आहे तारणामध्ये, पुत्र गौरवास पात्र आहे तारणामध्ये, देवचं पवित्र आत्मा तारणामध्ये गौरवास पात्र आहे. तारण हे त्रैक देवाचं कार्य आहे. आणि तारणाच्या कार्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ह्या त्रैक देवातील आपल्याला पाहायला भेटतं की तिघही जे तीनही सभासद आहेत त्या देवपणातील हे तिघही एकमेकांच्या अधीन राहून कार्य करताना दिसत आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामध्ये तीन वेगवेगळे दर्जा आहे, नाही. ज्या प्रकारे पिता सार्वकालिक आहे, महान निर्माण करताय, सार्वभौम आहे, सर्व सत्ताधीश आहे, पूर्ण देव पण त्याच्यामध्ये सामावलेला आहे, त्याच प्रकारे देव जो पुत्र आहे, त्याच प्रकारे देव जो पवित्र आत्मा आहे. पण तारणाच्या कार्यामध्ये ते एकमेकांच्या अधीन झालेले आहेत. आपल्याला दिसतं पिता पित्याच्या अधीन पुत्र झालेला दिसतो आणि पिता आणि पुत्र त्याच्या अधीन पवित्र आत्मा आपल्याला दिसतो. नाही का? पित्याने पुत्राला पाठविलं आणि पित्याने आणि पुत्राने पवित्र आत्म्याला पाठविलं. आपल्याला असं पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. पण इथे कुठेही असा एक, दोन आणि तीन असा दर्जा त्रैक देवामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही. एकच देव आहे जिवंत खरा. आणि हा देव या तीन सभासदांमध्ये अगदी एकाच सारख्याच प्रमाणात 100% सामावलेला आहे. हे तिन्ही एकाच देवपणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. अ, सामावलेले तीन व्यक्तित्व आहे किंवा सभासद आहे. आता ज्यावेळेस आपण याबद्दल पाहतो, तर जुन्या करारामध्ये आणि नवीन कराराच्या काळामध्ये सुद्धा राजांची त्याने केलेल्या जे दयाळूपण आहे लोकांबद्दल, नाही का, त्याबद्दल त्याची स्तुती केली जायची.
आणि आपल्याला माहित आहे की संपूर्ण जुन्या कराराच्या काळामध्ये सुद्धा देवाची इस्रायलचा राजा म्हणून त्याच्या महान दयाळूपणाबद्दल स्तुती केलेली आहे. आणि पौलाने तशाच प्रकारची भाषा इथं वापरत आहे. कारण आपण कालपासून पाहत आहोत की एक विषय इफिस्करास पत्र जे आहे ते आपल्याला पुढे घेऊन जाताना दिसेल नाही का. देवाचे राज्य आणि मग त्याच्याच दृष्टिकोनातून आपण या पत्राकडे पाहत आहोत नाही का. पौलाने अगोदरच सांगितलं की आपल्याला देवाने दत्तक घेतलेलं आहे, त्याने सोडवलेलं आहे, आपल्याला क्षमा करून त्याने आपल्यावर ती दया त्याने दाखवलेली आहे, आपल्यावर त्याने तो प्रकाश अ, त्याने आपल्याला पाहायला भेटतं की त्या अंधकाराच्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात त्याने आणलेला आहे. आणि विशेष करून आपल्याला ख्रिस्तासोबत ख्रिस्ताशी किंवा ख्रिस्तामधील वारसा आपल्याला सुद्धा मिळालेला आहे आणि म्हणून देवाची स्तुती असो तो म्हणतो नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 5 आणि वचन 5 जर तुम्ही पाहिलं, अध्याय 5 आणि वचन 5 बघा तिथं सांगितलंय की जार कर्मी अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. तर इथं वारशाबद्दल शिकायला भेटतं. ख्रिस्ताच्या राज्यात, देवाच्या राज्यात म्हटलेला आहे. ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यातील वारसा असा शब्द तिथं वापरण्यात आलेला आहे. तर हा वारसा कुणाला आहे? ख्रिस्तामध्ये, ख्रिस्तामधील त्याच्या लोकांसाठी हा वारसा आहे. आणि पौल त्याच्याबद्दलच तो बोलत आहे नाही का. आणि म्हणून देवाच्या राज्याच्या आश्चर्याने आणि विशेष करून इफ्तिस्करांना भेडसावणाऱ्या आव्हानांसाठी जणू काय पॉल जो आहे आता एक याची आठवण करून त्यांना देत आहे की देव गौरवी राजा आहे, तो पराक्रमी प्रभू आहे, तो सर्व गोष्टींवर राज्य करणारा देव आहे. आणि म्हणून त्याच्या हातातून काहीच सुटलेलं नाही, सर्व त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. आणि म्हणून सर्व गोष्टींमध्ये सर्वस्वी तो स्तुतीस अत्यंत पात्र देव आहे. तर थोडक्यात वचन 1 ते 14 आपल्याला अशा प्रकारे त्याची आठवण करून देतो. त्यानंतर वचन 15 ते 23 मध्ये आपल्याला आता पाऊल जो आहे प्रार्थना करताना दिसेल. अध्याय 1 आणि वचन 15 पासून पुढे इथं पावलाने केलेली प्रार्थना आपल्याला पाहायला भेटते. पाऊल म्हणतो, म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू ईश्वरचा विश्वास आणि सर्व पवित्र जन संबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्याविषयी ऐकून मीही तुमच्यासाठी आभार मानण्याचे खंड पडू देत नसतो म्हणे. तर पाऊल म्हणतो, मी तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नाही. मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करतो. वचन 16 मध्ये तो म्हणतो. आणि वचन 17, 18 आणि 19 त्याच्या प्रार्थनेचे विषय आपल्याला पाहायला भेटतात. पाऊल काय कशासाठी प्रार्थना करत आहे त्या लोकांच्या. तर पाऊल म्हणतो की पहा, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता आहे ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. वचन 18 मध्ये तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन पाचरणामुळे निर्माण होणारी आशा कोणती आहे, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आहे नाही का. जे आपण विश्वास ठेवणारे वचन 19 मध्ये त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. का बरं पौल प्रार्थना करतो? तर तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. म्हणजे त्याचा परिणाम काय होईल? तुमच्या अंतःचक्षु प्रकाशित होऊन तुम्हाला ती जी खरी आशा आहे पाचारणामुळे मिळाली, ती आशा तुम्हाला समजेल. पवित्र जनांमध्ये त्याने जे दिलेलं जे वतन आहे ते किती वैभवी आणि किती समृद्धीने भरलेलं आहे त्याची तुम्हाला जाणीव होईल. आणि याच्याही पलीकडे तुम्ही त्याद्वारे विश्वास ठेवणाऱ्या या नात्याने तुम्हाला त्या सामर्थ्याचा अपार जे महत्व आहे ते तुम्हाला समजेल. त्याची कृती तुम्हाला त्यातून समजून येईल. डॉक्टर जेफ जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात त्याच्याबद्दल की जेव्हा तुम्ही पाऊलाची पत्र वाचता नाही का, तेव्हा तुम्हाला वारंवार त्या पत्रांमध्ये पुष्कळदा तुम्हाला प्रार्थनेचा उल्लेख पाहायला भेटत. कारण पाऊलासाठी प्रार्थनेचं फार मोल होतं पावलाच्या पण जीवनामध्ये नाही का, आपल्याला शिकायला भेटतं नाही का.
पावलाच्या सेवेमधील एक आवश्यक भाग तो होता आणि तो म्हणजे काय प्रार्थना नाही का. आणि विशेष करून एक प्रकारे त्याचं संपूर्ण जीवन किंवा त्याची संपूर्ण सेवा जी आहे त्यातील एक आध्यात्मिक घटक हा होता की तो प्रार्थना करायचा. कारण त्याला याची जाणीव होतं की आपलं युद्ध मांस किंवा रक्ताविरुद्ध नाहीये, तर स्वर्गीय किंवा त्या आकाशातील दुष्ट आध्यात्मिक शक्तींविरुद्ध आहे. आणि म्हणून विशेष करून वचनाचा उपदेश देणं किंवा सुवार्तेचा प्रचार करणं, अ, आणि या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं प्रार्थना हे सुद्धा एक साधन देवाने दिलेलं आहे, जे आपल्याला घडवतं, जे आपल्याला देवावर अवलंबून राहायला शिकवितं, जे आपल्याला नाही का अ, अधिक त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी आणि इतर हरवलेल्या आत्म्यांप्रती अधिक कळवळा त्यातून दिसून येतो नाही का. आणि तो प्रार्थना करतो त्या लोकांसाठी, की त्यांना ते ज्ञान मिळावं, त्यांना ती समज यावी नाही का, त्यासाठी तो प्रार्थना करतो. आणि विशेष करून पौल जो आहे इफिसकरांसाठी तो प्रार्थनेमध्ये आठवण करतो त्याच्या प्रार्थनेचे मुख्य 3 घटक काय आहेत बरं, जे आपण अगोदरच्या भागामध्ये पाहतो की विश्वासणाऱ्यांना तो लिहित आहे. त्यांच्याबद्दल त्याची जी कृतज्ञता आहे ती तो सगळ्यात अगोदर व्यक्त करतो. तो म्हणतो की मी तुमच्याबद्दल देवाचे आभार मानतो नाही का. वचन 15 मध्ये, म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जना संबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती याविषयी ऐकून मी तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नाही. तर त्याची कृतज्ञता तो व्यक्त करतो. त्यानंतर पवित्र आत्मा त्यांना ज्ञान देईल यासाठी तो विनंती करत आहे. आणि त्या ज्ञानाचं विस्तृत प्रगटीकरण किंवा सॉरी स्पष्टीकरण तुम्हाला मग पुढच्या या संदर्भामध्ये पाहायला भेटेल की ते ज्ञान जे आहे, ज्यामुळं तुम्हाला देवाच्या त्या समृद्धीबद्दल तुम्हाला समजेल नाही का. किती केवढी त्याच्या वतनाच्या वैभवाची समृद्धी आहे. आणि तो किती पराक्रमी आहे. आणि विशेष करून त्याचं सामर्थ्य किती अपार आहे नाही का. आणि हे तुम्ही त्याच्या पराक्रमी कृतीवरून समजून घेणार आहात. तर हे जे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, तो जे मागे बोललेला आहे वचन 1 ते 14 मध्ये, अ, तीच प्रार्थना तो इथं करत आहे. आणि त्याची हीच इच्छा आहे की इफिस येथील मंडळीने हे मोल सगळ्यात अगोदर समजून घ्यावं नाही का. देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे ते आपल्याला अधिक नमवणारं ठरतं नाही का. वचन 17 मध्ये पहा, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधाच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. त्याने 17व्या वचनामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या कार्याचा स्पष्टपणे आदर केलेला आपल्याला दिसतो नाही का, आपला प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग ह्याचा देव जो वैभवशाली पिता म्हटलेला आहे. आणि पुढं काय, प्रगटीकरणाचा आत्मा. त्रैक देवाबद्दल आपल्याला वचन 17 मध्ये पाहतो आपण नाही का. आणि विशेष करून इथं त्रैक्याचं गौरव सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. त्याबद्दल तो बोलतो वचन 19 आणि 20 मध्ये. तो पुढे काय बोलतो बघा, आणि जे आपण विश्वास ठेवणार आहे त्या आपणा विषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय ते तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले. आता वचन 19 आणि 20व्या वचनामध्ये पौल जो आहे तो ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताचं आठवण करतो. अगोदर तो काय म्हणतो की देवाचं जे सामर्थ्य आहे अपार ते तुम्ही समजून घ्यावं. ते बलशाली पराक्रमी कृती तुम्ही समजून घ्यावी. आणि मग ती बलशाली पराक्रमी कृती काय आहे तिचं वर्णन तुम्हाला वचन 20 मध्ये तो करतो की पहा, तीच कृती कोणती, जी कृती त्याच अपार सामर्थ्य दाखवणारी आहे, जी बलशाली पराक्रमाची कृती आहे, तीच कृती आपल्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये पाहायला भेटते. वचन 20 आपल्याला दाखवितं की पहा, तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आहे का. आणि त्या ख्रिस्ताबद्दल त्याने केलेल्या परिपूर्ण कार्याबद्दल योग्य ज्ञान, योग्य समज आणि ती योग्य ओळख आपल्याला यावी. खऱ्या रीतीने आपल्याला नाही का त्यातून
देवाची ती पराक्रमी कृती पाहायला भेटते, की तो किती महान आहे, तो किती गौरवी आहे, नाही का? ते आपल्याला तिथं शिकायला भेटतं. 18व्या वचनामध्ये आपण पाहतो, जिथं तो काय म्हणत आहे, की त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आहे म्हणे. दिलेल्या वचनाच्या वैभवाची. तर त्या भविष्यातील गौरवाच्या आशेबद्दल सुद्धा पॉल इथं बोलताना आपल्याला दिसतं, नाही का? आणि अगोदर जे पौलाने बोललेलं आहे त्याच्याच आधारे पौल इथं प्रार्थना करताना दिसतो, नाही का? देवाचं सार्वभौम नियम, ज्यामध्ये त्याचं सामर्थ्य, त्याचा अधिकार हा सामावलेला, नाही का? आणि त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की त्याचं दयाळूपण सुद्धा आपण पाहतो, एक राजा म्हणून, नाही का? जे त्याच्या दयेने आणि कृपेने तो त्याच्या लोकांना मुक्त हस्ते, नाही का, अगदी विनामूल्य रीतीने चांगल्या गोष्टी तो पुरवितो, आध्यात्मिक आशीर्वादाने तो भरतो. आणि किती अद्भुत आहे ही गोष्ट, की त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये त्याच्या राज्याचा एक वारस म्हणून आपल्याला ही संधी दिलेली आहे. तर मी देवाचा गौरव करणारी ठरतो, नाही का? 19व्या वचनामध्ये आपण पाहतो की त्याच्या सामर्थ्याची असीम महानता ते दाखवितं. मोठं सामर्थ्य, महान पराक्रमी सामर्थ्य त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, नाही का? आणि मग वचन 21 मध्ये आपण येतो, तर वचन 20 मध्ये ख्रिस्ताचं पुनरुत्थानाबद्दल, ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थानाची आठवण तिथे करून दिलेलं आहे. मेलेल्यातून उठवले म्हटलेलं आहे. आणि मग वचन 21 मध्ये आपण येतो, तर तिथं ख्रिस्त महान, सामर्थी, सार्वभौम, गौरवी राजा जो आहे, म्हणून तो सिंहासनावर विराजमान आहे, अशा प्रकारे तिथं पुढं तो स्पष्ट करत आहे की तो सर्व श्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. आणि मग पुन्हा 19व्या वचनामध्ये आपण येतो, तर मग आपण अशा प्रकारे पाहतो की पहा, ती स्कृती त्याने ख्रिस्ताठाई दाखविली, त्याला मेलेल्यातून उठवलेलं आहे. सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, तर सर्वहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवलेला आहे. ख्रिस्ताचं सार्वभौम अ, अ, अधिकार आपण इथं पाहतो. आणि मग त्याबद्दलच वचन 19 मध्ये पाऊल बोलत होता, आणि त्याबद्दलच पाऊल आठवण करून देत होता. विश्वास ठेवणाऱ्या आपल्यासाठी देवाचं सामर्थ्य हे आहे. आणि वचन मग 22-23 मध्ये आपण येतो पुढे, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं, त्याने सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले आणि त्याने सर्व मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरलेली आहे. ख्रिस्त मंडळीच्या फायद्यासाठी एक राजा म्हणून राज्य करत आहे, अशा प्रकारे पाऊल इथे दाखवत आहे. आणि देवाच्या दयाळूपणाचा उल्लेख त्या ठिकाणी तो करत आहे, नाही का? आणि पुन्हा मग वचन 18 आपल्याला त्याची आठवण करून देतं, की पहा, ती गौरवी आशा, महान वारसा, ते वतन आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे. ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे ते आपल्याला मिळालेलं आहे. ते आपली महान आशा आहे, नाही का? आणि त्याचीच आठवण आपल्याला जुन्या करारातून पण दिलेली आहे. कारण जुन्या करारामध्ये सुद्धा बघा अशाच प्रकारचे परिच्छेद आपण पाहतो. जसं उदाहरणार्थ अनुवाद 9 आणि 26 ते 29 मध्ये पहा, जिथं काय म्हटलेलं आहे, हे प्रभू परमेश्वरा, ही तुझी प्रजा आहे, हे तुझे वतन आहे म्हटलेलं आहे, नाही का? वचन 29 मध्ये सुद्धा ही तुझी प्रजा आहे, हे तुझे वतन आहे असं म्हटलेलं आहे बघा. तर वारंवार तुम्हाला अशाच प्रकारे शिकायला भेटल की आपण त्याचं वतन आहोत, तो आपलं वतन आहे. त्याने आपल्याला ते वतन, ते वारसा हक्क, वारशाने तो आशीर्वाद त्याने आपल्याला ख्रिस्ताठाई दिलेला आहे. तर मग हा जो पहिला भाग आहे अध्याय 1 जो आहे, वचन 30 पासून वचन 3 पासून तर वचन पुढे आपल्याला शिकायला भेटतं वचन 23-24 पर्यंत, नाही का? वचन 23 पर्यंत हा संपूर्ण भाग आपल्याला अशाच प्रकारे देवाचं गौरव, देवाची स्तुती करताना दिसतो. पाऊल प्रार्थना करत आहे की पहा, तुम्हाला त्याने त्याच्या ओळखी संबंधीच ज्ञान त्याने द्यावं, जेणेकरून तुमचे अंतःचक्षु उघडले जातील आणि तुम्ही खऱ्या रीतीने तुम्हाला झालेलं पाचारण जे आहे, त्यामुळे जी आशा कोणती आहे ती तुम्ही समजून घ्याल. आणि मग त्याद्वारे काय होईल की तुमचा जी वतनाची समृद्धी आहे, वैभवाची समृद्धी आहे, ती किती अफाट आहे. आणि मग त्याचं सामर्थ्य किती अपार आहे आणि ते किती पराक्रमी आहे, हे तुम्ही समजून घेणार आहे. आणि पहा, तीच कृती मग ख्रिस्ताठाई त्याने दाखवलेली आहे. त्याची झलक आपल्याला ख्रिस्ताच्या कार्यामध्ये,
ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर ह्या सर्व गोष्टींमुळे पाऊल देवाचे आभार मानतो, त्याचे उपकार सिद्धी करतो, त्या मंडळीसाठी प्रार्थना करतो, नाही का? तर अध्याय 1 आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतो. त्यानंतर इफिसकारास पत्राचा जो मुख्य भाग आहे, तो म्हणजे अध्याय 2 वचन 1 ते अध्याय 6 वचन 20 हा आहे, नाही का? आणि इथं मात्र आपल्याला पाहायला भेटतं की अनेक मार्गाने वेगवेगळ्या प्रकारे या पुस्तकाची लोक रूपरेषा सादर करतात, नाही का? पण आपण एक विषय घेऊन समोर पुढे चाललेलो आहोत, देवाचं राज्य, आणि त्याच अनुषंगाने आपण इफिसकारास पत्राचा अभ्यास करत आहोत, नाही का? आणि म्हणून त्याच अनुषंगाने आपण पुढे जाणार आहोत. तर 3 भागामध्ये विभागलेला आहे ज्यावेळेस आपण देवाच्या राज्याबद्दल पाहत होतो. तर पहिली गोष्ट, अध्याय 2 वचन 1 ते 22 मध्ये आपल्याला शिकायला भेटल देवाच्या राज्यातलं नागरिकत्व काय आहे. त्याबद्दल पाऊल अध्याय 2 वचन 1 ते 22 मध्ये आपल्याला शिकवेल. दुसरं म्हणजे अध्याय 3 वचन 1 ते 21 मध्ये देवाच्या राज्याच्या प्रशासनाचे स्पष्टीकरण पाऊल जो आहे इथं देत आहे, की देवाच्या राज्यामध्ये कशी व्यवस्था चालू आहे, नाही का? व्यवस्था देवाने लावलेली आहे, त्याबद्दल आपण शिकू. आणि तिसरं म्हणजे देवाच्या अध्याय 4 वचन 1 ते अध्याय 6 वचन 20 मध्ये देवाच्या राज्यात जगण्यासाठी पौलाने दिलेली जी नीती तत्वे आहेत ते आपल्याला शिकायला भेटेल. पहिलं, नागरिकत्व देवाच्या राज्यातील. दुसरं, देवाच्या राज्याची व्यवस्था. आणि तिसरं, देवाच्या राज्यामध्ये जगण्यासाठी देवाने दिलेली नीती तत्वे. आणि ह्या 3 गोष्टी जर आपल्या हृदयात आपण ठसवल्या, तर इफिसकारास पत्र जे आहे, मला असं वाटतं की अगदी आपल्या तोंडपाठ होईल. कुणी आपल्याला विचारलं तरी आपण समजू शकू की अरे, देवाच्या राज्याचं नागरिकत्व काय आहे, त्याबद्दल आम्हाला दुसरा अध्याय शिकवित. तिसरा अध्याय आम्हाला देवाच्या राज्याची व्यवस्था काय, प्रशासन व्यवस्था त्याबद्दल. आणि अध्याय 4 वचन 1 ते अध्याय 6 मध्ये आम्हाला देवाच्या राज्यामध्ये आम्ही कसं जगलं पाहिजे त्याबद्दलची नीती शिक्षण किंवा नीती तत्वे आम्हाला पाहण्यास मिळतं. तर पहिलं नागरिकत्वाकडे आपण जाऊया. अध्याय 2 वचन 1 ते 22. प्रत्येकच वचन घेणं आपल्याला शक्य नाही, कारण आपल्याला या क्लासमध्ये संपूर्ण इतिहास पत्र संपवायचं आहे. ओके, तर नागरिकत्व अध्याय 2 वचन 1 ते 22 मध्ये डॉक्टर हेली जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की देवाच्या राज्याचा नागरिक असणं म्हणजे काय. जेव्हा आपण नागरिकत्वाबद्दल विचार करतो, नाही का, तर उदाहरणार्थ तेव्हा आपण त्या जगात किंवा एका देशात जन्मलो आहोत किंवा जन्माने आपण त्या देशाचे नागरिक आहोत, आणि नागरिकांच्या रूपात आपल्याला अधिकार आणि विशेष अधिकार दिले जातात, नाही का? त्याचा आपण विचार करतो. आणि तशाच प्रकारे देवाच्या राज्यात नागरिक असणं हेच खरं आहे, नाही का? कारण हे आपल्याला ख्रिस्तामध्ये त्याच्या राज्याचे सर्व अधिकार आणि सर्व विशेषाधिकार दिलेला आहे. त्याबद्दल पाऊल आपल्याला आठवण करून देतो, आणि त्याबद्दलच पाऊल पुढे बोलतो. उदाहरणार्थ हे देवाच्या राज्याबद्दल आहे, विशेष करून राज्याच्या विशिष्ट सदस्यांसाठीच नाही, तर देवाच्या राज्याच्या सर्व सदस्यांसाठी आहे, नाही का? काही अशा विशिष्ट गटांबद्दल आपण विचार नाही करू शकणार, तर सर्व सदस्यांसाठी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर अब्राहम, मोशे, इसहाक, याकोब आणि दावीद यांच्याप्रमाणेच आपल्यापैकी जे ख्रिस्तामध्ये आहेत ते सर्व, नाही का, त्याच्या त्या समुदायाचा, त्या त्या गटाचा, त्या राज्याचा, ख्रिस्ताच्या राज्याचा एक भाग आपण आहोत, नाही का? केवळ यहुदी लोकच नाही, तर परराष्ट्रीय लोक सुद्धा त्यामध्ये सह वाटेकरी आहेत ख्रिस्तामध्ये, नाही का? म्हणून एका विशिष्ट गटासाठी, एका विशिष्ट राष्ट्रापुरतं किंवा एका विशिष्ट प्रकारच्या लोकांपुरतं हे मर्यादित नाहीये. तर मग त्या सर्व देवाच्या निवडलेल्या लोकांबद्दल हे आहे, जे विविध भागामध्ये, विविध राष्ट्रांमध्ये, जगातील कानाकोपऱ्यामधून असतील, नाही का? तर सर्वांसाठी ख्रिस्तामध्ये आपण त्या राज्याचे वाटेकरी झालेलो आहोत. देवाच्या राज्यातील नागरिक ज्यावेळेस आपण पाहतो, तर त्या नागरिकत्वाबद्दल शिकत असताना हा जो भाग आहे, अध्याय 2 वचन 1 ते 3 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं की पाऊल जो आहे, सगळ्यात अगोदर तुम्ही देवाच्या राज्याची वाटेकरी होता किंवा नागरिक होता,
होण्या अगोदर, सॉरी, तुम्ही काय होता अगोदर, तुमच्या अगोदरची स्थिती, तुमच्या भूतकाळातील तुमची खरी अवस्था पाऊल जो आहे तो अध्याय 2 वचन 1 ते 3 मध्ये तो दाखवितो, नाही का? जिथं अध्याय 2 मध्ये आपल्याला माहित आहे की तुम्ही आपले अपराध आणि पातकी यामध्ये मृत झालेले होता. वचन 3 मध्ये सांगितलंय की तुम्ही स्वभावता देवाची क्रोधाची प्रजा असे होता, नाही का? आणि मग अध्याय 2 वचन 4 ते 10 मध्ये पॉल पुढे आता हे अगदी स्पष्ट सांगतो की देवाने तुम्हाला त्या अंधाराच्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात आणलेलं आहे. आणि ज्यावेळेस देव तुम्हाला त्या अंधकाराच्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात घेऊन येतो, तर तिथं तो कशा प्रकारे हे नागरिकत्व आपल्याला दिलेलं आहे देवाने, त्याबद्दल पॉल आपलं लक्ष तिथं वेधून घेतो, नाही का? आणि मग पुढे जाऊन आपल्याला अध्याय 2 वचन 11 ते 22 मध्ये शिकायला भेटतं की पहा, त्याने प्रकाशाच्या राज्यामध्ये आपल्याला आणलेलं आहे. आता आपण प्रकाशाच्या राज्यातील नागरिक झालेलो आहोत. तर मग त्यांचं स्वरूप, त्यांचं त्यांचं वैशिष्ट्य किंवा त्यांचं वागणं कसं आहे, नाही का? तर ह्या 3 गोष्टींमध्ये किंवा 3 भाग आपण पाहू शकतो देवाच्या राज्यातील नागरिक या नात्याने पाऊल अध्याय 2 मध्ये दाखवत आहे. एक तर आपली पतित अवस्था, देवाच्या राज्याचे अ, अ, नागरिक होण्या अगोदरची आपली स्थिती तो दाखवितो. त्यानंतर आता आपण अंधकाराच्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात आलो, त्याच्याबद्दल तो आठवण करून देतो. देवाने ते नागरिकत्व कसं दिलेलं आहे आणि मग त्या नागरिकत्वाचं, प्रकाशाच्या राज्यातील नागरिकत्वाचं स्वरूप काय आहे ते तो आपल्याला पुढे दाखवून देतो, नाही का? आता अंधाराचं राज्य वचन 1 ते 3 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं, जिथं आपल्याला शिकायला भेटतं की तुम्ही आपले अपराध आणि आपली पातके यामुळे मृत झालेले होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राजाचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकां, आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आपणही पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो आणि स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. पॉल जो आहे सगळ्यात अगोदर वाचकांना, विशेष करून त्या मंडळीला याची आणि आपल्याला सुद्धा याची आठवण करून देत आहे की मनुष्य जो आहे तो जन्मतःच पापी आणि पतित अशा अवस्थेमध्ये तो जन्मास येतो आणि आध्यात्मिक दृष्ट्या तो मृत असा आहे. आपण आध्यात्मिक दृष्ट्या ख्रिस्तवीर आहे तो मृत असे होतो. आपली दृष्टी, आपली प्रवृत्ती त्याबद्दल तो आठवण करून देतो आणि आपण देवाचे शत्रू असे होतो आणि परिणामी आपण देवाच्या क्रोधाखाली होतो, नाही का? त्याच्यासाठी आपण होतो. वचन 1 ते 3 मध्ये तो त्याची आपल्याला आठवण करून देतो आणि तो याची आठवण करून देतो की आपण एक काळी ख्रिस्तापासून दूर असे होतो. ख्रिस्तापासून आपण दूर होतो. ख्रिस्ताकडे येण्या अगोदर आपली प्रवृत्ती कशी होती? जो आकाशातील अधिपती आहे, अधिकार आहे तो सैतान, त्याची सेवा करणारे आपण होतो, नाही का? आणि पौलाने अनेक ठिकाणे विशेष करून अ, अ, सैतानाच्या राज्याला अंधकाराचं राज्य म्हटलेलं आहे. कारण अंधकार हे आपल्याला देवापासून दुरावलेली स्थिती दाखवतं. पापी वृत्ती, भ्रष्टता दाखवितं. देवाचं शत्रुत्व ते दाखवितं. आणि म्हणून सैतान त्याच्या कुयुक्त्या, त्याची डावपेच आणि त्याची युद्ध या सर्व गोष्टींसाठी पाऊल अंधाराचं जो शब्द आहे तो वापरताना आपल्याला दिसतो. मग देवाने त्या अंधकाराच्या राज्यातून आपल्याला बाहेर आणलेला. वचन 4 सांगतो, तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले म्हटलेलं बघा. देव आहे जो आपल्याला त्या अंधकाराच्या सत्तेतून बाहेर काढण्यास समर्थ आहे. ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला तिथून बाहेर काढलेलं आहे. त्याने आपल्याला जिवंत केलेलं आहे. त्याने आपल्याला त्या सत्तेखालून वाचवलेलं आहे. प्रकाशाच्या राज्यात तो आपल्याला घेऊन आलेला आहे. आणि कसं घडतं बरं? कसं घडतं? त्याच्या आत्म्याद्वारे. देवाचा आत्मा आपल्या हृदयात कार्य करतो, नाही का? आपल्या हृदयात तो कार्य करतो त्याच्या सुवार्तेद्वारे. सगळ्यात अगोदर तो आपल्याला आत्मिक रीतीने जिवंत करतो. आपल्याला त्या सुवार्तेद्वारे आपल्या पापाबद्दल, आपल्या
अ, आपल्या भ्रष्ट अवस्थेबद्दल तो जाणीव करून देतो. आणि विशेष करून देव जो पवित्र नीतिमान देव आहे, प्रखरतेने तो त्याची नीतिमत्वता आणि त्याचं पावित्र्य तो आपल्याला दाखवितो. त्या पवित्र देवासमोर जर आपल्याला उभं राहायचं आहे, तर आपल्याला त्या नीतिमत्वाची, त्या पावित्र्याची गरज आहे, जे आपल्याला देवासमोर उभं राहण्यास पात्र ठरवेल. पण तू पापी आहेस, तू भ्रष्ट आहे, आणि म्हणून तू स्वतःच्या बळाने, स्वतःच्या प्रयत्नांनी, स्वतःच्या कुयुक्त्यांनी किंवा कशानेही देवासमोर कधीच नीतिमान म्हणून उभा राहू शकणार नाहीस, कारण तू आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत असा होतास. आणि म्हणूनच मग तो आपल्याला खऱ्या नीतिमत्वाकडे घेऊन येतो. जर तुला यातून वाचायचं आहे, तर तुला अशा नीतिमत्वाची गरज आहे, जे नीतिमत्व तुला त्या नीतिमान देवासमोर उभं राहण्यास पात्र ठरवेल. आणि मग ते नीतिमत्व इथं आहे बघा, ख्रिस्त, जो खरा नीतिमान आहे, जो गौरवी आहे, जो आलेला आहे, ज्याने तुझ्या बदली, तुझ्या जागेवर, तुझा प्रतिनिधी म्हणून जी शिक्षा तुला व्हायला पाहिजे होती, तुम्हाला व्हायला पाहिजे होती, मला व्हायला पाहिजे होती, ती त्याने स्वतःवर घेतलेली आहे. जे आज्ञापालन आम्ही करायला पाहिजे होतं, ते आज्ञापालन ख्रिस्ताने स्वतः केलेलं आहे. जो वधस्तंभ आमच्यासाठी नेमलेला होता, तो वधस्तंभ ख्रिस्ताने स्वतः घेतला. जो क्रोध स्वभावता आमच्यावर होता, आणि आपण जी स्वभावता क्रोधाची प्रजा होतो, त्या क्रोध संपूर्ण रीतीने ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. आणि त्याच्या नीतिमत्वाने त्याने आपल्याला झाकलेलं तर पाहिलं. ख्रिस्तामध्ये कृपेने, विश्वासाच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे. आणि पहा, हे आपल्याला पॉल म्हणतो की आता तिसरी बाब म्हणजे तुम्हाला अंधकाराच्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात आणलेलं आहे. हे स्पष्ट केल्यानंतर आता पॉल काय म्हणत आहे, की आता त्या राज्याचे नागरिक या नात्याने, आता तो जो नागरिक आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याकडे पॉल जो आहे आता आपलं लक्ष वेधून घेतो. वचन 11 पहा, जिथं पॉल आता खऱ्या रीतीने स्वभाव गुण जे आहेत, देवाच्या राज्याचे नागरिक या नात्याने आपले गुण वैशिष्ट्य कसे असायला पाहिजे, त्याकडे तो लक्ष केंद्रित करतो. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय व ज्यांची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे, अशा स्वतःला सुनती म्हणवणाऱ्या लोकांकडून बेसुनती म्हणवले जाणारे होता, ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरीत इस्रायलच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देवविरहित असे जगत होता. पहिली गोष्ट आपल्याला पाहायला भेटते या विभागात, की पॉल जो आहे, देवाचे आशीर्वाद जे आहे फक्त यहद्यांपुरतेच मर्यादित नाहीयेत, तर जे यहुदी इतर आहेत, जे परराष्ट्रीय आहेत, त्यांना सुद्धा मिळालेले आहेत. आणि देव हे कसं पूर्ण करतो नाही का, त्याबद्दल पॉल इथं बोलतो. देव सार्वभौम आहे, तो पराक्रमी आहे, त्याने केलेलं कार्य हे सार्वभौम आहे. आणि फक्त केवळ आपल्याला पाहायला भेटतं की इस्रायल राष्ट्रापुरतच मर्यादित नव्हतं, आणि दाविदाने सुद्धा देवाच्या भविष्यासाठी, विशेष करून देवाच्या राज्याच्या भविष्याबद्दल पुढची जी बाब आहे ती मांडलेली आहे, जी देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित होऊन त्यांनी लिहिलं. स्तोत्र 22, 27 आणि 28 मध्ये, जिथं दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील म्हणे, सगळी राष्ट्र कुले तुला दंडवत घालतील म्हणे, कारण राज्य परमेश्वराचे आहे, तोच राष्ट्रांचा शास्ता आहे. पौलाच्या काळामध्ये हा फार भेद होता तिथं. यहुदी विश्वासणाऱ्यांना सामान्यतः जे आपल्याला पाहायला भेटतं, काही यहुदी लोक जे आहेत ते परराष्ट्रीयांकडे खालच्या नजरेने पाहिजे. ते म्हणायचे परराष्ट्रीय लोक दुय्यम दर्जाचे आहेत, आम्ही अब्रामाचे लेकर आहोत, आम्ही अब्रामाचे संतान आहोत, आम्ही रक्त मांसाने अब्रामाचे आहोत, आणि म्हणून आम्ही अगदी जवळचे आहोत, आणि देव आमच्याकडे फार उच्च दर्जाने पाहतो, आणि म्हणून हे परराष्ट्रीय जे आहेत आमच्या पुढे अगदी खालच्या दर्जाचे आहेत नाही का. आणि पौल जो म्हणतो इथं की तुम्ही देवाच्या राज्याचे नागरिक या नात्याने तुमचे तुमचे जे गुण आहेत ते कसे असायला पाहिजे, तुमचं वागणं कसं असायला पाहिजे नाही का, तुमच्यामध्ये भेद नसावा. आणि ख्रिस्त येण्यापूर्वी आता पॉल आठवण करून देतो की देवाच्या राज्यात यहुद्यांना प्राधान्य दिलं जात होतं,
कराराचे लोक म्हणून. पण आता आपण पाहतो की तेव्हापासूनच देवाची महान योजना होती, यहद्यांसोबत परराष्ट्रीय सुद्धा त्या राज्याचा एक भाग होतील, नाही का. फक्त यहद्यांपुरतच हे मर्यादित नव्हतं. आणि पाऊल त्याचीच आठवण करून देत आहे की मग तुम्ही यहुदी असो किंवा यहुदी इतर असो, तुम्हा सगळ्यांना मिळालेलं तारण एकच आहे. नवीन कराराअंतर्गत आपण सर्वजण विश्वासणारे आहोत ख्रिस्तामध्ये. एक कुटुंब आपण आहोत. ख्रिस्ताद्वारे आपल्याला तारण्यात आलेलं आहे. ऐक्यतेसाठी आपल्याला तारण्यात आलेलं आहे. देवाने हे सार्वकालिक आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहे. जसा यहुद्याला विश्वासाच्या द्वारे आशीर्वाद मिळत आहेत, तसेच परराष्ट्रीयांना सुद्धा आहे. ख्रिस्तामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाच्या त्या न्यायालयात न्याय दिला जातो, नाही का. ते नीतिमान ठरवण्यात आलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व बहाल करण्यात आलेलं आहे. जसं त्या यहुदी व्यक्तीला पण, तसंच परराष्ट्रीयांना सुद्धा तो सार्वकालिक वारसा जसा यहुद्याला मिळालेला आहे, तसा परराष्ट्रीयांना सुद्धा आहे. म्हणून तुम्ही जो आहे वंशिक भेद पाळू नये. कारण नवीन प्रमाण जे आहे खऱ्या रीतीने सुरुवातीपासून एकच प्रमाण आहे. आपल्याला मिळालेलं तारण ते एकच आहे. आपल्याला मिळालेला आत्मा एकच आहे. आणि विशेष करून आपला तारणारा एक आहे, आपला पिता एक आहे, आपल्याला आपला अंतिम ठिकाण एकच आहे. आणि म्हणून उच्च आणि नीच याचा भेद आपण करू नये. आणि पॉल आपल्याला शिकायला भेटतं की आता नवीन करार अगदी स्पष्ट रीतीने, आणि जुना करार सुद्धा ते स्पष्ट करतं की खरं जे प्रमाण किंवा मानक आहे, ते मानक किंवा जे प्रमाण आहे देवाच्या राज्यातील एक नागरिक होण्याचं, ते आपल्या वंशावर आधारित नाहीये. तर हे पूर्णपणे देवाच्या कृपेने आहे. आपण देवाच्या राज्याचे नागरिक केवळ देवाच्या कृपेने होऊ शकतो, नाही का. आणि देवाच्या प्रकाशाची प्रजा म्हणून त्याच्या समोर आपण येऊ शकतो. पूर्ण प्रवेश आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळालेला आहे. म्हणूनच पॉल अध्याय 2 आणि वचन 13 पासून पुढे म्हणतो की जे तुम्ही पूर्वी दूर होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योग्य जवळचे झालाय म्हणे. कारण तोच आमची शांती आहे म्हणे. कुणाची? यहूदी असो की परराष्ट्रीय असो, त्यांची ही शांती कुणाबद्दल होती सगळ्यात अगोदर? तर मग यहूद्यांनी, तुम्ही पण समजून घ्या, तुमची कृत्य तुम्हाला देवासमोर कधीच उभं करण्यास लायकीचे करत नव्हते. तुमचे अर्पण, तुमचे विधी, तुमचे तुम्ही करत असलेली कृत्ये तोकडे होते, घाणेरड्या चिंधीप्रमाणे होते. तुमची शांती ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारेच घडून आलेली आहे. त्याच प्रकारे परराष्ट्रीयांना सुद्धा देवासोबत समेट घडून आलेला आहे. आणि म्हणून ही शांती ख्रिस्तामध्ये घडून आली आपली. आणि म्हणूनच आता त्याने दोघांना एक केलेलं आहे आणि मधली आड भिंत पाडली आहे. ही आड भिंत कशाची होती? यहुदी आणि परराष्ट्रीय ते जे मंदिर होतं, विशेष करून जर तुम्ही अभ्यास केला बारकाईने येरुशलेमेमध्ये सुद्धा, आ, आ, त्या मंदिरामध्ये जे आहे परराष्ट्रीयांसाठी एक वेगळा भाग होता. परराष्ट्रीयांसाठी एक वेगळी जागा होती. ते त्या मंदिराच्या आतमध्ये येऊ शकत नव्हते. त्या भिंतीच्या पलीकडे ते असायचे आणि तिथून ते देवाची भक्ती करू शकत होते. पण आता पॉल म्हणतो अशी आड भिंतच राहिलेली नाहीये. ते सुद्धा अगदी परमपवित्र स्थानामध्ये येऊ शकतात. कारण त्यांचा जो मध्यस्थ आहे तोच तुमचा सुद्धा मध्यस्थ आहे, तो ख्रिस्त आहे. आणि दोघही आत्म्याच्या योग्य पित्याजवळ आपल्याला प्रवेश मिळालेला आहे. आता पर्क आणि उप्र असं काहीच राहिलेलं नाही. आता आपण देवाच्या घरचे लोक झालेलो आहोत. आता आपण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक आपण झालेलो आहोत. आणि म्हणून देवाच्या राज्यामध्ये आपण जीवन जगत असताना आपण यहुदी गैर यहुदी असा भेद आपण करू नये. कारण देवाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, तो ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आहे. त्यामुळे पहिल्या शतकातील मंडळीमधील जे गैर यहुदी विश्वासणारे होते, ते ख्रिस्तामधील आपल्याला पाहायला भेटतं. कोणत्याही यहुदी विश्वासणाऱ्याप्रमाणेच अब्रामाचे पुत्र झालेले होते. आणि तो नवीन करारात काही ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हणतो की जो कोणी विश्वासाने देवाकडे येतो, तो अब्रामाच्या विश्वासाप्रमाणेच अब्रामाचा पुत्र आहे, नाही का. तर हे अगदी स्पष्ट होतं, नाही का. आणि म्हणूनच देवाच्या राज्यातील नागरिक त्याबद्दल आपण शिकतो, नाही का. त्यानंतर
देवाच्या राज्यातील नागरिक म्हटल्यानंतर देवाच्या आता पुढचा प्रश्न आपला उपस्थित होतो म्हणजे देवाच्या राज्याची व्यवस्था कशी देवाने लावलेली आहे, प्रशासन नाही का. आणि ते पाऊल आता अध्याय 3 वचन 1 ते 21 मध्ये हाताळतो. आपण आताच पाहिलं की देवाच्या प्रकाशाच्या राज्यांमध्ये आपल्याला नागरिक म्हणून त्याने निवडलं, अंधकाराच्या राज्यातून त्याने आपल्याला प्रकाशात आणलेलं आहे. आणि म्हणून नागरिक म्हणून आपण कसं जगायला पाहिजे ते तर आहेच, पण देवाच्या राज्याची व्यवस्था काय आहे, प्रशासन व्यवस्था, त्याबद्दल आपल्याला इथं पुढे पाऊल जो आहे तो आठवण करून देईल. प्रत्येक राज्याला त्याची व्यवस्था असते. जर एखाद्या राज्याला जर त्याची व्यवस्था नाही तर ते राज्य कधीच टिकणार नाही. प्रत्येकाला योग्य अधिकार दिलेले असतात, योग्य त्या नेमणुकी केलेल्या असतात, योग्य ते नियम दिलेले असतात आणि योग्य ती व्यवस्था लावलेली असते. तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं मानवी आपल्या आपल्या प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो आपल्याला सुद्धा शासन व्यवस्था आहे. प्रत्येक देशामध्ये पहा तुम्हाला शासन व्यवस्था पाहायला भेटेल. जर शासन व्यवस्थाच नाही तर मनुष्य इतका भ्रष्ट आहे की तो पाहिजे तसा जगल वागल, पाहिजे तसा राहील तो नाही का. तशाच प्रकारे देवाच्या राज्याबद्दल विचार करत असताना तिथे सुद्धा देवाने ती व्यवस्था लावून दिलेली आहे. देवाने मंडळी दिलेली आहे आणि त्या मंडळीमध्ये सुद्धा देवाने ती रचना लावून दिलेली आहे. पौलाच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटते खोटे शिक्षक मंडळीचा अधिकार जो आहे आणि मंडळीची जी व्यवस्था आहे तिच्यावर आक्षेप घेणारे होते, आव्हान देणारे होते. आणि खरं जर पाहिलं आपण तर पौलाने यरुशलेमेमध्ये अटक होण्या अगोदर इफिसेतील वडिलांना चेतावणी दिली होती की खोटे शिक्षक जे आहेत ते उभे राहतील म्हणून तुम्ही जपून राहा नाही का. त्याच्याबद्दल प्रेषित 20 आणि 28 ते 30 मध्ये आपण पाहतो जिथं तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन पोषण तुम्ही करावे नाही का. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील म्हणे, हे मी जाणून आहे. पौलाला माहित होता अगोदरच नाही का, दयामाया न करणारे क्रूर लांडगे शिरतील. आणि तेच इथं आपल्याला पाहायला भेटत आहे की अनेक खोटे शिक्षक उभे राहिलेले होते नाही का. आणि म्हणूनच त्याने वडिलांना या खोट्या शिक्षकांपासून कळपाचं रक्षण करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि आज हे प्रत्येक वडिलांची जबाबदारी आहे, मंडळीतील सेवकाची जबाबदारी आहे, मंडळीतील त्या प्रत्येक पुढाऱ्याची जबाबदारी आहे, मंडळीतील त्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की त्यांनी प्रभूच्या वचनात उभं राहावं, एकमेकांसाठी झटणं गरजेचं आहे, एकमेकांना बोध करणं गरजेचं आहे, एकमेकांना प्रभूमध्ये वाढवणं गरजेचं आहे. पौल जो आहे वडिलांना हे काम सोपवतो, खोट्या शिक्षकांना दोषी ठरवण्याबद्दल ज्यावेळेस पौल बोलतो तर मग हा जो अधिकार आहे पौलाला कुठून मिळालेला होता. तर आपण पाहतो की देवाने अगदी स्पष्ट रीतीने आपण पाहतो की त्याने एक मंडळी सुरुवातीलाच ठेवलेली होती. ज्या आजूबाजूच्या मंडळ्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झालेल्या प्रेषितांची कृत्यमध्ये आपण पाहतो नाही का. अंतुकिया किंवा शमरोन, योध्या प्रांतामध्ये आणि इतरही ठिकाणी विविध ठिकाणच्या मंडळ्या स्थापित झाल्या अ, अ, पुढे जाऊन नाही का. त्या मंडळ्या कडे लक्ष देण्यासाठी एक मुख्य मंडळी होती जी जिथं सर्व ते वडील वर्ग आणि त्या मंडळीतील लोक त्या सर्व मंडळांकडे सुद्धा लक्ष ठेवायचे आणि त्या मंडळांचा जो लेखाजोखा आहे तो त्या एका मुख्य मंडळीला येऊन सांगितला जायचा. त्याचे एक सुंदर उदाहरण आपण पाहू शकतो थेसलोनिका करास पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये पाऊल ज्यावेळेस बोलतो नाही का की मी तो थेसलोनिका येथील आणि विशेष करून मासिदोनिया त्या भागातील तो बोलतो, फिलिपे शहर त्या भागामध्ये तो येऊन गेलेला त्याबद्दल तो बोलतो. तो म्हणतो मी ज्यावेळेस त्या भागामध्ये आलो आणि पुन्हा मी माघारी गेलो नाही का पहिल्या सुवार्थ प्रसार फेरी दरम्यान, आणि तो त्या ठिकाणी गेल्यानंतर तो ते यरुशलेम येथील वडील वर्गांना भेटला आणि कसे परराष्ट्रीय लोक प्रभूकडे वळत आहेत त्याने सांगितलं. आणि त्याच काळामध्ये जो एक वाद निर्माण झाला त्याच काळामध्ये एक धर्म परिषद बोलवण्यात आली. 15वा अध्याय आपल्याला प्रेषितांची कृत्य आठवण करून देतो नाही का. तर त्यातून आपण पाहू शकतो की तिथून सर्व गोष्टींकडे देखरेख केली जात आहे.
ती व्यवस्था लावली जात आहे. प्रत्येक मंडळीमध्ये अशाच प्रकारची व्यवस्था होती आणि ख्रिस्ताने निवडलेल्या, प्रशिक्षित केलेल्या आणि पाठवलेल्या अशा लोकांना ख्रिस्ताने त्या मंडळीवर नेमलेलं आहे, जेणेकरून ही व्यवस्था जी आहे ती लागावी, नाही का, त्यांचं पालन पोषण व्हावं. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये ख्रिस्ताने त्याच्या प्रेषितांना उभं केलं. आणि आज आपण पाहतो की त्याच्या सेवकांना, त्याच्या त्याच्या लोकांना ख्रिस्त जो आहे ही अशा प्रकारे त्यासाठी तो उभं करतो आणि तो तो अधिकार देतो, जो सर्वाधिकारी ख्रिस्त आहे त्याच्या अधीन राहून. कारण पहा, अध्याय 3:2 ते 7 मध्ये आपण पाहतो की देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल. ही कृपा त्या व्यवस्था लावण्यासाठी देवाने दिलेली आहे. वचन 5 सांगतं, ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्टांना प्रगट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानांना कळवण्यात आले नव्हते. प्रेषितांना अगोदर, संदेष्टांना अगोदर ते कळवण्यात आलं, त्यांनी ते लिहिलेलं आहे. आता ते आपल्यापर्यंत आहे आणि ती व्यवस्था प्रभूने आता लावून दिलेली आहे. आणि पौल जो आहे याचीच आठवण करून देत आहे की पहा, ती कृपा देवाने आमच्यावर केली प्रेषित म्हणून, तो अधिकार आम्हाला दिलेला आहे. आणि त्याद्वारे मंडळी कुठं चाललेली आहे, काय अयोग्य दिसत आहे, कुठं मंडळीला पुन्हा सुवार्तेकडे येणं गरजेचं आहे, त्याकडे वडील वर्गांनी लक्ष द्यावं. ती व्यवस्था जी ख्रिस्तान लावून दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्यांनी अधिक घडून जावं. आणि म्हणूनच एक प्रेषित म्हणून ख्रिस्ताच्या अधीन राहून देवाच्या राज्याचं प्रशासन करणं हे त्या देवाच्या राज्यातील एक नागरिक म्हणून पौल म्हणतो की माझं कर्तव्य आहे, ही माझी जबाबदारी आहे प्रभूने दिलेली. आणि तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं देवाने पौलाला विशेष करून आपला प्रतिनिधी म्हणून, प्रेषित म्हणून नेमलेलं होतं. आणि त्याच्या प्रेषित पदाने पौलाच्या शब्दांना अधिकार दिलेला आहे, जसे ते देवाने स्वतः बोलले आहेत. जसे जणू काय देव बोलत आहे त्याच अधिकाराने प्रेषित पण बोलत होते, संदेष्टे पण त्याच अधिकाराने बोलत होते, कारण त्यांच्या मागे देव अधिकाराने उभा होता, कारण त्यांनी देवाच्या वचनाला अधिकाराने गाजवलेला आहे, कारण तो अधिकार खुद्द ख्रिस्तापासून मिळालेला होता. आणि म्हणून आपण पाहतो की का बरं पौलाचा अधिकार इतका महत्वाचा होता. जर सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर इफिस मधील काही लोक जे होते, पौल इथं का बरं त्याच्या अधिकाराबद्दल लिहित आहे, कारण काही लोक त्याच्या अधिकाराला नाकारत होते आणि मंडळीला कोणावर विश्वास ठेवायचा हे जाणून घेणं गरजेचं होतं, कारण मंडळी त्या लोकांबद्दल सुद्धा ऐकत होती. पण पाऊल म्हणत आहे की नाही, जे खऱ्या रीतीने त्या मंडळीवर नेमलेले अध्यक्ष जे आहेत, देवाने ख्रिस्ताने नेमलेले जे खरे वडील आहेत, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं. त्याने ती व्यवस्था लावून दिलेली आहे मंडळीमध्ये, नाही का, आणि त्याकडे आपण लक्ष द्यायला शिकावं. आणि म्हणूनच पुढे आपण पाहतो की त्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोलत असताना त्याच्या अधिकाराबद्दल तो बोलतो. आणि तिथंच तो थांबत नाही, तर तो त्याच्या अधिकाराबद्दल बोलल्यानंतर तो पुन्हा प्रार्थना करताना आपल्याला दिसतो 3 अध्यायामध्ये. आणि विशेष करून 3 अध्याय आणि वचन 14 पासून पुढे जर तुम्ही पाहिलं तर तिथं पुन्हा पौल जो आहे प्रार्थना करताना दिसत होतो. म्हणतो, या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशात ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. पाहिलं, अगदी स्पष्ट रीतीने पॉल त्याची आठवण करून देतो. पॉल एक मिशनरी, एक पास्टर, एक प्रेषित म्हणून
तो जरी इतका काळ ह्या सर्व गोष्टी होता, तो सेवक म्हणून होता नाही का, तरी सुद्धा आपण पाहतो लोकांना केवळ ऐकल्यामुळे हे सत्य लोक समजून घेणार नाही, ते पौलाला माहित होतं. आणि म्हणून पाऊल त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्याला माहित होतं की माझ्या सामर्थ्याने, माझ्या चातुर्याने कधीच होणार नाही. इपिस्कर जे आहेत कधीच विश्वास ठेवू शकणार नाही. आणि म्हणून तो स्वतःचा अधिकार प्रदर्शित करतो. तो प्रार्थना करतो की देवाच्या आत्म्याने त्यांचं मन प्रकाशित करावं, जेणेकरून त्यांनी त्याचा अधिकार आणि त्याचं शिक्षण ते स्वीकारू शकतील. त्याने प्रार्थना केली, परिणामी आपल्याला पाहायला भेटतं ते अशा प्रकारे जगतील जे देवाचं राज्य वाढेल त्यामुळं, आणि त्याच्या नागरिकांना जणू काय ते एक आशीर्वादाचं कारण होतील नाही का. आता ही जी व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेबद्दल आपण शिकतो नाही का, ज्या व्यवस्थेबद्दल पाऊल बोलत आहे, शासन व्यवस्था, तर तिथं प्रेषितांना नियुक्त केलं. मग आज प्रेषित नाहीये, तर मग आज मंडळीची व्यवस्था राखण्यासाठी ख्रिस्ताने काय योजना आखलेली आहे, तर ते आपल्याला अध्याय 4 मध्ये शिकायला भेटतं. जिथं आता पॉल पुढे आणखी महत्वाची गोष्ट मांडेल, ती म्हणजे काय, देवाच्या राज्यातील मंडळी या नात्याने त्या मंडळीची व्यवस्था कशी राखली गेली पाहिजे. आणि तिथं मग आपल्याला शिकायला भेटल की ख्रिस्ताने नेमलेली जी पदं आहेत त्याबद्दल इथं आपल्याला शिकायला भेटतं. वचन 1 मध्ये पहा, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असे चाला. जे मंडळीचे सभासद आहेत, जे मंडळीचे वडील आहेत आणि मंडळीतील सर्व सेवकगण आणि सर्व लोकांबद्दल हे एक गंभीर आणि विशेष करून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे काय, तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असं चाला. आणि ही चाल कशी आहे, मग वचन 2, पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आता पौल जो आहे, पौलाचं शिक्षण जे होतं ते या गोष्टींवर जोर देणार होतं की ज्या भूमिका आणि जे पद नाही का, जे आपण पाहतो मंडळीमध्ये दिलेले, ते मंडळीच्या फायद्यासाठी आहे, ते मंडळीला ऐक्यात वाढवण्यासाठी आहे. आणि म्हणून देवाच्या राज्याचे एक नागरिक या नात्याने आपण एकमेकांचा हेवा करणारा असू नये. एकमेकावर आपण प्रीती करावी, नम्रतेने, सौम्यतेने, सहनशीलतेने एकमेकांना आपण वागवून घेतलं पाहिजे. कृतज्ञ आपण असणं गरजेचं आहे एकमेकांप्रती नाही का. आणि जे जे काम आपल्याला नियुक्त केलेलं आहे मंडळीवर, जे कृपादान देवाच्या आत्म्याने दिलेले आहे आपल्याला, ते आपण ओळखून घ्यावेत आणि मंडळीच्या एकमेकांच्या उन्नतीसाठी त्याचा उपयोग व्हावा नाही का. आणि म्हणूनच आपल्याला शिकायला भेटतं अध्याय 4 आणि वचन 8 मध्ये, विशेष करून वचन 7 पासून पुढे तो म्हणतो, वचन 7 मध्ये पहा, तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रह रूपी देणगी प्राप्त झाली आहे. वचन 7 मध्ये तो म्हणतो आपल्याला अनुग्रह रूपी देणगी प्राप्त झाली आहे. आणि वचन 8 मध्ये तो लगेच काय म्हणतो, तो म्हणतो त्याने उच्चस्थानी आरोहण केलं, तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेलं आणि मानवांना देणग्या दिल्या. आता इथं पाऊल या संदर्भामध्ये वचन 8 मध्ये त्याने उच्चस्थानी आरोहण केलं, तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले आणि मानवांना देणग्या दिल्या. तरी वचन स्तोत्र 68 आणि वचन 18 चा संदर्भ विशेष करून पाऊल इथं वापरत आहे. आणि ज्यावेळेस आपण स्तोत्र 68 वाचतो, तर त्याच्या मागचा इतिहास असा आहे की इथं स्तोत्रकर्ता जो आहे तो परमेश्वराला युद्धातून परतणारा विजयी राजा म्हणून चित्रित करत आहे. आणि स्तोत्र 68 मध्ये आपण पाहतो की परमेश्वर आपल्या जिंकलेल्या त्या युद्धाची लूट जी आहे त्या शत्रूंकडून तो स्वीकारतो आणि तो त्याच्या राज्यातील लोकांना वाटून देतो. तथापि पाऊल त्याचीच त्याचं चित्र इथं दाखवत आहे नाही का. तथापि पाऊल या दानाचे परमेश्वर काय करतो यावर लक्ष केंद्रित करतो नाही का. प्राचीन काळातील शहाण्या राजांप्रमाणे तो आपल्या विजयाची लूट आपल्या सैन्यासोबत सामायिक करतो. त्यामुळं खऱ्या अर्थाने आपण पाहतो की त्याच्या
दानांच्या त्याच्या राज्याच्या सर्व लोकांना काय होतं, त्याचा फायदा होतो नाही का. तशाच प्रकारे मंडळीमध्ये सुद्धा आहे. वचन 7 ते 12 मध्ये तुम्हाला ते शिकायला भेटल की ख्रिस्ताने त्याच्या मंडळीवर कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले होते नाही का. आज जरी प्रेषित आणि संदेष्ट नाही, परंतु सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक आपल्याला पाहायला भेटतात. आणि ख्रिस्ताने त्याच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी यांना नेमलेला आहे. त्याच्या मंडळीची व्यवस्था लावण्यासाठी नेमलेला आहे. ख्रिस्ताने सर्व अनुयायांवर जणू काय त्याची कृपा दान दिलेली आहे, दाने ओतलेली आहे नाही का. पण इथं पॉल जो आहे मंडळीच्या नेत्यांच्या अतिशय विशेष दानांकडे तो लक्ष देतो. मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कृपादान देवाच्या आत्म्याने दिलेलं आहे, ख्रिस्ताने दिलेलं आहे त्याच्या मंडळीमध्ये. पण काही विशेष दानांकडे पॉल आपलं लक्ष वेधून घेतो. ते म्हणजे काय, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, आपण काय म्हणू शकतो, मेंढपाळ आणि शिक्षक, म्हणजेच पालक आणि शिक्षक. हे नेते त्याच्या राज्याच्या नागरिकांना एकमेकांची सेवा करण्यास आणि ख्रिस्ताचं जे शरीर आहे किंवा राज्य आहे ते उभारण्यास सक्षम करणारे ते होते नाही का. आणि म्हणून ज्यावेळेस आपण इफिस्करास पत्राबद्दल पाहतो नाही का, इफिस्करास पत्राबद्दल आपण शिकतो, तर या बद्दल शिकत असताना हे देवाचं राज्य आहे, देवाच्या राज्याचे नागरिक या नात्याने त्याने त्या राज्यावर शासन व्यवस्था पण नेमलेली आहे. आणि ही शासन व्यवस्था आपल्याला पाहायला भेटतं. तर ते शेवटी आपल्या सर्वांना त्या एका परिपूर्ण गौरवी राज्यासाठी तयार करत आहे. आपल्याला त्यासाठी अ, तयार करत आहे. आणि म्हणून त्याकडे आपण अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि देवाचं गौरव त्याद्वारे आपण करणं गरजेचं आहे. म्हणून या सायंकाळी आपण येत असताना आपण स्वतःकडे आपण झोकून पाहूया. देवाने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून प्रकाशाच्या त्या राज्यात त्याने आणलं. आम्हाला ख्रिस्तामध्ये सहवारीस त्याने आम्हाला केलं. त्याने आम्हाला दत्तक घेतलं. त्याच्या कृपेने आम्हाला तारलेलं आहे. आम्ही आता त्याच्या राज्याची वाटेकरी आहोत. आम्ही त्याच्या राज्याचे नागरिक झालेलो आहोत. तर आम्ही त्याच्या राज्यामध्ये कसं जगत आहोत, आमचं वागणं काय आहे, मग ते वागणं आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जाईल. आमचं वैयक्तिक जीवन, कुटुंबातील जीवन, सामाजिक जीवन आणि मंडळीतील जीवन, जे आपण पुढील अध्यायांमध्ये पुढे पाहणारच आहोत नाही का. आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे त्याचा उपयोग व्हावा आणि आपण किती गंभीर असलं पाहिजे नाही का, त्याबद्दल आपण स्वतःच्या हृदयात झुकून पाहूया आणि प्रभूला म्हणू की प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. तुझ्या राज्याचे वाटेकरी या नात्याने, तुझ्या राज्याचे नागरिक या नात्याने आम्हाला योग्य ते प्रतिबिंब तुझ्या राज्याचं या जगात आम्ही जगत असताना पाडण्यासाठी तो आम्हाला कृपा लाभू दे आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. आपण इथं थांबणार आहोत.